फेब्रुवारी 2024 मध्ये पवित्र पोर्टलद्वारे फेज 1 ची भरती झाली। शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे पवित्र पोर्टलमधून निवड झालेल्या 800 शिक्षकांना रयत शिक्षण संस्थेला प्राधान्यक्रम द्यावा लागला। परंतु रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक भरतीला उच्च न्यायालयाची स्थगिती होती। ही गोष्ट शिक्षकांपासून लपवण्यात आली। त्यामुळे गेल्या वर्षभरापासून या शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्यात। यावर शिक्षकांनी आंदोलन केल्यानंतर तत्कालीन शिक्षण मंत्री यांनी आचारसंहितेपूर्वी या शिक्षकांना नियुक्त्या द्या असा आदेश शिक्षण आयुक्तांना दिला होता, परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही। या शिक्षकांना नियुक्तीपत्र तातडीने द्यावीत या मागणीसाठी येत्या 11 फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा पवित्र पोर्टल निवड शिक्षक कृती समितीने पत्रकार बैठकीत दिलाय। सरकारवरती आता यांचा भरोसा राहिलेला नाही आहे। शिक्षण मंत्री जे आहेत हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं ऐकतात की नाहीत अशी अवस्था तयार झालेली आहे। आणि त्यामुळं आता मंत्रालयासमोरच आम्ही काय करणार आहोत, आझाद मैदान मुंबई या ठिकाणी 11 फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला आम्ही सुरुवात करतो आहे। आता शिक्षण मंत्र्यांनी विचार करायला पाहिजे की शिक्षण व्यवस्था जी आहे, शिक्षण खातं जे आहे ते वाऱ्यावरती सोडल्यासारखं दाखवायचं आहे की खरोखर त्याला शिक्षण खात्याला कोणतरी जबाबदार मंत्री आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून शिक्षण मंत्र्यांना या 800 शिक्षकांची नियुक्ती द्यायला लावली पाहिजे।